अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्मसन्यास योग आपला चाललाय 23वा श्लोक. शक्नोति हैव य सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त स सुखी नरा. असोनिया देही जयांनी संपूर्ण ठेविले स्वाधीन देह भाव तया ज्ञानियांच्या ठाई पाहे पार्था नाही गंध वार्ता विषयांची. विषयांची भाषा नेणे तया लागी नांदे अंतरंगी ब्रह्मसुख परी ते वेगळे राहोनी भोगावे विहंगे चुंबावे फळ जैसे. आता देहात असून या देहाच्या ठेविले स्वाधीन देह भाव देह बुद्धी जी आहे, हे जे शरीर आहे ही पूर्ण एनर्जी फील्ड आपली एनर्जी बॉडी जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येतं बरं का. आता जेव्हा देह भाव म्हणतो तेव्हा सर्व देह त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. मी सगळ्याचा नेहमी उल्लेख करते. देह म्हणजे फक्त फिजिकल बॉडी नाही. इथे अर्थ म्हणजे त्याचे डीपर मिनिंग त्याचे वेगळे असतात. जेव्हा नुसतं आपण साधारणपणे वाचायला जातो तेव्हा आपल्याला वाटतं देहभाव म्हणजे हे जे शरीर आहे आपण ज्याला घेऊन वावरतो. आपण आपलं नाव आहे या शरीराला काहीतरी, तो देह. पण तसं त्याचा अर्थ होत नाही. असोनिया देही जयांनी संपूर्ण ठेविले स्वाधीन देह भाव म्हणजे काय तर या पूर्ण एनर्जी फील्ड मध्ये सोल राहतो. म्हणजे काय तर तो इनकार्नेट होतो, म्हणजे तो डिसेंड होतो तीन चार एनर्जी फील्ड मध्ये. पहिलं म्हणजे मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी आणि मग फिजिकल बॉडी. मी चारीचा उल्लेख नेहमी करते. हा संपूर्ण मिळून देहभाव होतो. कारण नुसती फिजिकल बॉडी विचार करू शकत नाही. नुसती फिजिकल बॉडीला फीलिंग्स नाही. हाताला फिलिंग आहे का? नाही. पायाला फिलिंग आहे का? नाही. मेंदूला फिलिंग आहे का? नाही. तर आपण जेव्हा म्हणतो मला वाटलं, मला फील झालं, मी विचार केला, म्हणजे कोण करत असतो तो विचार? तर ते एनर्जी फील्ड म्हणजे ते विचार करणारं शरीर विचार करत असतं. भावना असलेलं शरीर भावना व्यक्त करत असतं. पण आपल्याला काय वाटत असतं? हे अज्ञान आहे. अज्ञानी माणसाला हे वाटत असतं की मी केलं, मी विचार केला, मला वाटलं, मी ठरवलं. पण त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या शक्ती काम करत आहेत लगातार. तर असोनिया देही म्हणजे या सगळ्या देहांमध्ये असून सुद्धा ज्यांनी संपूर्ण देहभाव कंट्रोल मध्ये ठेवलाय, म्हणजे मेंटल बॉडीचं फंक्शनिंग कंट्रोल मध्ये आहे सोलच्या, इमोशनल बॉडीचं फंक्शनिंग पूर्णपणे त्याच्या कंट्रोल मध्ये आहे आत्म्याच्या. चक्रास इद्रिक बॉडी म्हणजे ज्याच्यामध्ये आपले सगळे चक्र येतात शरीरातले, सुषुम्ना आणि त्या तीन नाड्या आणि आपली सात चक्र महत्वाची सांगितलेली आहेत ती, त्याला इद्रिक बॉडी म्हटलेलं आहे. आणि मग सगळ्यात शेवटचं हे जड शरीर, ते या सगळ्याला असलेला भाव जो आहे, प्रत्येकाची फंक्शनिंग आहे, ते सगळ्याला तो कंट्रोल मध्ये ठेवतो, तो आत्मा. असा त्याचा अर्थ आहे. असोनिया देही जयांनी संपूर्ण ठेविले स्वाधीन देह भाव तया ज्ञानी यांच्या ठाई पाहे पार्था नाही गंध वार्ता विषयांची. आता ज्यांनी एवढ्या सगळ्या शरीरांना जर कंट्रोल मध्ये ठेवलं, इतका पॉवरफुल, जेव्हा ऑब्वियस आहे की जेव्हा एवढ्या तीन चार शरीरांना जो पॉवरफुली कंट्रोल करू शकतो तो आत्मा खरंच पॉवरफुल असू शकतो. म्हणजे तो तेवढा काय म्हणू शकतो आपण, प्रकाशित होऊन बाहेर आलेला आहे. म्हणजे जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे बाहेर येत नाही
तोपर्यंत संपूर्ण अंधकार नष्ट होत नाही. हलका असा किलकिला तो, जशी गुफा असते, गुफेतनं एक प्रकाश किरण आत जातो, म्हणून तो काही सगळीकडे अंधकार नष्ट करू शकतो का? तर नाही. ते संपूर्ण एखादा मोठा दगड, मोठा प्रकाश आत झोत आत आणणारा दगड जोपर्यंत हे होत नाही, बाजूला होत नाही, तोपर्यंत पूर्ण त्या गुफेतला गुहेतला अंधकार नष्ट नाही होऊ शकत. आणि तसाच आपले सगळे दगड बाजूला होत नाहीत तोपर्यंत आतमधल्या सूर्याचा प्रकाश बाहेर येऊ नाही शकत. आणि तो एकदा बाहेर आला, ते तेज बाहेर आलं की ही सगळी शरीरं ढिली पडतात, त्यांची पॉवर कमी होते आणि ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतात. तया ज्ञानी यांच्या ठाई पाहे पार्था, नाही गंध वार्ता विषयांची. तिथे विषयांची गंध वार्ता म्हणजे काय, जरा पण लवलेश उरत नाही. विषयांची भाषा नेणे तया लागी, नांदे अंतरंगी ब्रह्मसुख. त्याला ती भाषा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, इंटरेस्टच उरत नाही. त्यामुळे असतं ना की जसं आपल्याला एखादी वस्तू म्हणजे आता आपण बुफेमध्ये जातो. एक्झाम्पल देते मी की लग्नात कार्यात आजकाल बुफे असतो. बुफेमध्ये आपण जातो तर आपण असं लाईननी सगळे पदार्थ बघतो. जिथे जे पदार्थ आपल्या आवडीचे असतात किंवा आपल्या खाल्लेले असतात, ओळखीचे असतात किंवा आवडीचे, दोन पैकी एक काहीतरी, त्या पदार्थांना आपण नजर फिरवतो आणि आपण आपल्या प्लेटमध्ये काय जे काय असेल ते अन्न पदार्थ वाढून घेऊन आपण जाऊन बसतो. आणि एखादा आपल्याच फॅमिली मेंबर, फ्रेंड सर्कल मधला एखादा आपल्याबरोबर, अरे तिथे अमुक अमुक पदार्थ पण ठेवलाय. अरे हो, कुठे आहे? मी तर पाहिलाच नाही. अरे नाही, तिथेच आहे, डाल होती त्याच्या पुढेच अमुक अमुक भाजी होती. नाही रे, मी नाही पाहिली. का नाही पाहिली? ती तिथेच आहे ना भाजी. पण तरी ती पाहिली गेली नाही. एखाद्याला गोड पदार्थ आवडत नाही, त्याला ते गोड पदार्थ दिसतच नाही. म्हणजे त्याला अवेअरनेसच नसतो की अमुक पदार्थ इथे आहे, जे तो असूनही दिसत नाही. म्हणजे काय, तो पदार्थ तिथनं हटला नाहीये, बाजूला झालेला नाहीये. पण बघणाऱ्याचा इंटरेस्ट नसल्यामुळे त्याला ते त्याचं अस्तित्व जाणवत नाही. असंच योग्याचं होतं किंवा साधकाचं होतं. योगी हा फार पुढची स्टेज झाली, पण साधकाचं होतं. जेव्हा तो या पद्धतीने एक एक विषयाला कमी करत जातो, तेव्हा मग तो विषय तिथे असला, विषय म्हणजे सब्जेक्ट इंद्रियाचा, त्या इंटरेस्टचं सगळं काहीतरी असलं तरी लक्ष जात नाही. आणि म्हणून त्यांनी म्हणलं विषयांची भाषा नेणे तया लागी. त्याला भाषाच माहिती होत नाही. त्याला, आपल्याला कसं भाषा नसेल कळली तर आपल्याला समोर काय चाललंय कळत नाही. आता आता तुम्ही जर इथे एखाद्याला आला गुजरातमध्ये आणि गुजराती भाषा माहिती नसेल, तर दोन माणसं काय, चार माणसं काय, सगळे लोक काय बोलतात काही पत्ता नाही लागणार. म्हणून काय माणसं नाही आहेत का, असं नाही होत. माणसं आहेत, बोलणं चालू आहे, व्यवहार चालू आहे. पण आपल्याला केवळ ती भाषा, सब्जेक्ट, लँग्वेज नाही माहिती, म्हणून आपण त्याच्यात पार्टिसिपेट नाही करू शकत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये. तसंच आपल्या इंद्रियांना ती भाषाच अनोळखी होऊन जाते आणि त्यामुळे त्या गोष्टीमध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन रिड्यूस होतं साधकाचं. आवडेन असं होतं. म्हणजे पहिले जर समजा एखादा एक्झाम्पल, एखाद्याला मूवीज बघायला, पिक्चर्स बघायला आवडत असेल, सिनेमा बघायला, पण जर काही काळानंतर काही ना काही कारणाने, जरुरी नाही आध्यात्मिकच, काही कारणाने जर त्याचा तो नाद, छंद, आवड सुटली आणि मग अनेक वर्षांनी त्याला असं योग आला की इझिली अवेलेबल आहेत मूवीज वगैरे, पण त्याचं लक्षच जात नाही किंवा तो ऑप्शन तिथे समोर आहे हे दिसतही नाही कंटाळा आल्यावर. आणि मग तो
ती व्यक्ती दुसरंच काहीतरी ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होते. त्याला तिथे बाजूला थिएटर असलं तरी ते अपील होत नाही, लक्षात येत नाही, अवेअरनेस मध्ये नसतं म्हणा, किंवा डोक्यातच येत नाही की जाऊन मूवी बघावी. का तर त्याची भाषा बदलली आहे, विषयांमधला इंटरेस्ट बदललेला आहे. असं ज्याला ब्रह्मसुख कळतं, आतला प्रकाश ज्याचा बाहेर यायला लागलेला आहे, त्याला असं विषयांची भाषा विसरायला होते, इंद्रियांचे विषयांची भाषा कळेनाशी होते किंवा विसरायला होते. जेव्हा आतला नाद लागतो, नादे नांदे अंतरंगी, जेव्हा आतमधल्या प्रकाशाकडे लक्ष खेचलं जातं, की या गुफेत काय आहे, काहीतरी चमकदार आहे, हे जेव्हा कळल्यानंतर तो अंतर्गुफेमध्ये वळतो आणि त्याला विषयांची भाषा कळेनाशी होते. परी ते वेगळे राहोनी भोगावे, विहंगे चुंबावे फळ जैसे. विहंग म्हणजे पक्षी. पक्षी कसा आकाशात उंच भरारी मारून जात असतो, त्यांनी दुरून जसं एखाद्या फळाला बघावं, तसं त्यांनी साधकांनी दुरूनच त्या विषयाकडे बघावं आणि भोगल्याचा आनंद घ्यावा. आता काही सगळी फळं खात सुटत नाहीत पक्षी पण. टोचा मारतात आणि निघून जातात. आपल्याला कित्येक पेरू असे मिळतात की त्याचं टवका उडलेले असतात ते, किंवा एखादी काही फळं अशी सापडतात आपल्याला विकायला येतात बाजारात, तर असं त्याचा एक कॉर्नर असा तुटलेला असतो, तर ते पक्ष्यांनी असं नुसती चोच मारलेली असते. तर तसं आहे ते, नुसतं म्हणजे बघितलं आणि निघून गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं घेतलं, खाल्लं, मी एक खाल्लं, दोन खाल्ले, तीन खाल्ले, हा प्रकार नसतो. नुसतं असं स्पर्श करायचा आणि निघून जायचं, किंवा जस्ट बघायचं आणि निघून जायचं, त्याला पार ऍब्सॉर्ब करत बसायचं नाही तिथे. तैसे नव्हे तेथे भोग्य भोगता भोग, त्रिपुटी ही सांग विसरावी. सांग म्हणजे पूर्णपणे, भोग्य, भोक्ता आणि भोग. भोग्य म्हणजे वस्तू जी हे करायची आहे, म्हणजे प्रोसेस जी भोगायची प्रोसेस आहे, अनुभव घेण्याची. भोक्ता म्हणजे जो एक्सपिरियन्स घेणारा असतो तो, आणि भोग म्हणजे जी वस्तू असते ती ज्याला भोगलं जातं ते. असं त्याला त्रिपुटी म्हणतात. तीन गोष्टीचा संगम, वस्तू, भोगण्याची कृती, आणि भोक्ता म्हणजे भोगणारा, म्हणजे अनुभव घेणारा, एक्सपिरियन्स घेणारा, अशी ती त्रिपुटी. तैसे नव्हे येत तेथे भोग्य भोक्ता भोग, त्रिपुटी ही सांग विसरावी. ब्रह्मसुख भोग घेता ऐसी एक, तेथे वृत्ती देख उद्भवे ही. की जी अहंतेचा पदर तो लोटी, दृढ मारी मिठी सुखा लागी. दृढ आलिंगन ऐसे घडे जेव्हा, होय ऐक्य तेव्हा आपोआप. मग अभिन्नत्वे जळी जळ राहे, तैसी स्थिती आहे सुखरूप. अहंतेचा म्हणजे अहंकाराचा, प्राईड एनर्जी रिड्यूस व्हायला लागते, कारण सत्य कळतं. जेव्हा सत्य माहिती नसतं ना, तेव्हा माणूस अहंकाराने फुलत जातो. म्हणजे एखादी गोष्ट, म्हणजे आता छोट्या मुलांसारखं घ्यावं, की मुलांना असं वाटतं की हे मी आणलं, हे अमुक काम मी केलं. तो अगदी जोरात सांगतो घरच्यांना, आज ना मी अमुक अमुक केलं, पण त्यांनी कोणाची तरी मदत घेतलेली असते, कोणी त्याला हेल्प केलेली असते, किंवा चुपचाप केलेलं असतं. पण त्या छोट्या बाळाला कसं वाटतं, मुलाला, लेकराला, की अरे हे तर काम मग मोठ्या सगळ्यांना सांगतं, घरातल्या आजी आजोबांना, आई बाबा, आई बाबा आज ना मी अमुक अमुक केलं. मग आपण सगळे हसतो की हो हा तू, अरे वा वा वा, छान छान केलं का, केलं का. आणि मग थोडं मोठं झाल्यानंतर त्याला कळतं की अरे, आपल्याला असं दाखवलं जातंय की आपण करतोय, पण कोणीतरी मोठं त्याच्यामध्ये हातभार लावतंय, आणि मेन महत्वाचं काम तर तेच लोक करतायत. म्हणजे छोट्या मुली येतात की आता ना मी बाबा आज आमटी बनवली, पण ती गॅसवर ऍक्च्युली आमटी आईनी बनवली, मग काय हात धरून काय तिखट टाकलं, हे टाकलं, मसाला टाकला, मग त्या मुलांना वाटतं अरे वा वा आपण पदार्थ केला. तसं आहे, ती अहंकार मोठ्यांच्या बाबतीत पण असंच आहे. आपल्याला वाटतं कार्य आपण करून राहिलो, निर्णय आपण घेतोय, आपण मुलांना मोठं करतोय, आपण नोकरी करतोय, आपण पैसा कमावतोय, पण करणारा कोणीतरी वेगळा आहे हे कळल्यानंतर
तो अहंकाराचा पदर सुद्धा जो आपण झाकून घेत असतो स्वतःला त्याच्या खाली, तो सुद्धा आपण दूर करतो. आणि कशाला? तर जे आतमध्ये खरंच काम कार्य करत आहे त्याला मिठी मारतो, की तूच आहे मी, आणि मी करतोय म्हणजे कोण आहे आता? तर हे शरीर नाही करत आहे, ही इंद्रिय नाही करत आहेत, तर मी आत्मा करतो आहे असं. आणि माझ्या थ्रू तो परमात्मा माझ्याकडनं करवून घेत आहे. हे मग पुढे आणखीन आणखीन मोठं सत्य पुढे जाऊन कळतं. स्टेप्स आहेत त्याच्यात, लेयर्स आहेत, एक 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 एक. सत्याला पण अनेक लेयर्स आहेत. हळूहळू हळूहळू कळतं. म्हणजे जेव्हा अ, छोट्या स्वरूपात बुद्धी असते तेव्हा छोटं सत्य कळतं. मग थोडं आणखीन आपल्याला, आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपल्याला एक थोडा एक लेवलचा सर्टन लेवलचं नॉलेज अंडरस्टँडिंग येतं. मग पुन्हा काही वर्षांनी तेच पुस्तक घेतल्यावर पुन्हा थोडस त्यातलं, अरे याचा तर अर्थ असा आहे. अरे मग आणखीन 4 वर्षांनी वाचल्यावर मग आतले इनर टीचिंग्स कळायला लागतात. आणि मग आणखीन जास्त ज्ञान मिळाल्यानंतर त्याचे डिव्हाइन टीचिंग्स किंवा डिव्हाइन गायडन्स जो आतमध्ये जो ऍक्च्युली दडलेला आहे तो कळायला लागतो. तर त्यामुळे मग पहिलं कळलेलं खोटं असतं का? तर नाही. तो लेयर्स आहेत. म्हणून म्हणतात ना, कांद्यासारखे लेयर्स आहेत. कांद्याला जसं एक 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 पापुद्रा असतो, तसं सत्याला पण लेयर्स आहेत, ट्रुथला पण लेयर्स आहेत. आणि म्हणून कुठलीही गोष्ट असत्य पकडू नाही शकत, आपण म्हणू नाही शकत. केवळ अज्ञानामुळे ते सत्य माहिती नसतं, एवढंच फक्त आहे. तेवढी पट्टी डोळ्यावर असते अज्ञानाची, म्हणून आपल्याला ते पुढचे फर्दर लेयर्स ओपन झालेले नसतात, इनर लेयर्स. पण जेव्हा ते अज्ञान हळूहळू हळू दूर होतं आणि कळायला लागतं, तसं तसं ते आतले लेयर्सही ओपन होतात. एवढाच फरक आहे सत्य असत्यमध्ये. त्यामुळे एखादा माणूस चुका करतो, असत्यपणाने वागतो, तर मग आपण म्हणायचं की त्याला पट्ट्या बांधलेल्या आहेत बुद्धीवर आणि ज्ञानाच्या भागावर. त्यामुळे त्याला सत्य कळत नाहीये. त्याच्या लेवलचं सत्य त्याला वाटतंय, आपल्या लेवलच्या सत्यापर्यंत तो पोहोचलेला नाहीये, आणि म्हणून शांत राहावं, त्याला काही उघड करायला जाऊ नये शक्यतो. की जी अहंतेचा पदर तो लोटी, दृढ मारी मिठी सुखा लागी. दृढ आलिंगन ऐसे घडे जेव्हा, होय ऐक्य तेव्हा आपोआप. मग अभिन्नत्वे, मग एकदा अशी दृढ मिठी मारली आत्म्याला, आत्मा एकरूप आपण झालो एक परमात्मा स्वरूपाशी, की मग इतकी गाठ की होते की ते पाण्यातलंच पाणी वेगळं करू नाही शकत आपण. ग्लास मधलं पाणी आपण भांड्यात ओतलं तर आपण म्हणू नाही शकत की हा इकडे ना या कॉर्नरला ग्लास मधलं पाणी. असं नाही होऊ शकत, आपण ओळखू नाही शकत. मिळून जातं ते, ते मॉलिक्युल्स एकत्र होऊन जातात, ते सेपरेशन होऊ नाही शकत त्याचं. तसंच आत्मस्वरूपाचं परमात्मा स्वरूपाशी एकदा मिलन झालं की त्याला वेगळं काढू शकत नाही. आपण वेगळे सेपरेट होऊ शकत नाही, मग आपण परमात्मा स्वरूपच होऊन जातो. किंवा आकाशी तो वायू होता लीन, तेथे लोपे पूर्ण द्वैत बोली. पुरे तैसे येथे संभोगावस्थेत सुखची अद्वैत स्वरूप येते. लोपता ते ऐसे नावही द्वैताचे, ऐक्य होय असाचे म्हणो जरी. तरी ऐक्य झाले ऐसे जाणावया, अर्जुना त्या ठाया साक्षी कोण. आता जेव्हा आकाशामध्ये, हे उदाहरणच आहे, ती एक 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 पाण्याचं उदाहरण, आकाशाचं उदाहरण. वायू आहे म्हणजे वारा जो आहे तो आकाशामध्ये आपल्याला दिसतो का? वेगळा नाही, असा इथे वारा आहे तिथे वारा आहे असं आपण नाही करू शकत. तसं आहे, ही ही जी पंचमहाभूत आहेत त्यांना आपण ओळखू नाही शकत की कुठे आहे आणि कुठे त्याचं अस्तित्व आहे आणि कुठे नाही आहे, आणि कुठे ते मिक्स झालेलं आहे ते नाही कळू शकत. तशी आपली अवस्था होऊन जाते. पुरे तैसे येथे संभोगावस्थेत सुखची अद्वैत स्वरूप येते. लोपता ते ऐसे नाव ही द्वैताचे, ऐक्य होय असाचे म्हणो जरी. द्वैत कधी म्हणतो आपण? जेव्हा मी शरीर वेगळा आत्मा वेगळा, हा द्वैत आहे. आणि मी शरीर हे काहीही नसून मी परमात्मा स्वरूप आहे, हे अद्वैत आहे. मीच तो आहे, हे अद्वैत आहे. तर आपण वेगळे आहोत. आत्मा म्हणजे द्वैतामध्ये हा पण कॉन्सेप्ट आहे की द्वैत म्हणजे मी वेगळा आणि परमात्मा शक्ती आणखीन तिसरीच वेगळी. पण खरं अद्वैत हे आहे की मी तोच आहे. हे जे शंकराचार्यांनी अद्वैताची स्थापना केली पुन्हा एकदा येऊन, ते अद्वैत ते होतं.
तरी ऐक्य झाले ऐसे जाणावया अर्जुना त्या ठाया साक्षी कोण. साक्षीदार कोण? एकरूपता आली याला. योऽन्तः सुखोऽन्त राम तथान्तर्ज्योतिरेवय स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषय क्षीणकल्मषा छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूत हिते रता. म्हणून हे सर्व असो शब्दातीत काय शब्दे येथ वर्णावेते. स्वभावे ही गुण पावतील तेच जे का होती साच ब्रह्मनिष्ठ. ऐशा ब्रह्मसुखे स्वप्न होऊन स्वरूपी आपण रंगले जे. मानितो मी तया परिपूर्ण साचे ब्रह्मैक्य भावाचे पुतळेची. सुखाचे अंकुर किंवा आनंदाची प्रतिमा ती साची तंतोतंत. नातरी ते देखा महाबोधा लागी स्थान झाले जगी निवासाचे. परब्रह्माचे ते मानावे स्वभाव किंवा होती गाव विवेकाचे. ब्रह्मविद्येचे ते तैसे सर्वथैव होती अवयव अलंकृत. आता ब्रह्मैक्य झाल्यानंतर ती अवस्था काय आहे ती सांगितलेली आहे की म्हणून हे सर्व असो शब्दात इथं काय शब्दांमध्ये कसं वर्णन करणार या गोष्टींचं. कोण कोणाशी एकरूप झालं, काय भाव आला, कशी जाणीव झाली, कसा आनंद मिळाला, हे सगळं शब्दांमध्ये वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. अत्यंत वेगळा भाव आहे हा आणि हा वेगळा अनुभव आहे त्याला शब्दात वर्णन करू शकत नाही. हे सारखं सारखं या पद्धतीचे ना अभंग ह्याच्यामध्ये आहेत. तुकाराम गाथेमध्ये सारखं सारखं त्यांनी म्हटलेलं आहे की मी हे शब्दात सांगू नाही शकत काय सुख आहे विठ्ठला. तुझ्या नामामध्ये किती सुख आहे, तुझ्या समोर बसण्यामध्ये, तुझ्या कीर्तनामध्ये, तुझे अभंग लिहिण्यामध्ये, अखंड तुझ्या विचारांमध्ये काय सुख आहे हे सांगू नाही शकत जगाला. या पद्धतीचे श्लोक खूप जास्त लिहिलेले आहेत तुकाराम गाथेमध्ये आपल्याला सापडतील. तर तशीच ही अवस्था आहे की काय कसं वर्णन करणार ह्या अवस्थेचं. स्वभावे ही गुण पावतील तेच जे का होतीसाच ब्रह्मनिष्ठ. त्यांनाच कळेल जे खरंच ब्रह्मनिष्ठ झालेले आहेत, ब्रह्मैक्य झालेलं आहे ज्यांचं, त्यांना या सुखाचा आनंदाचा अनुभव त्यांच्या जवळ असू शकतो, त्यांना खूण पटलेली असू शकते. ऐशा ब्रह्मसुखे संपन्न होऊन स्वरूपी आपण रंगले जे. मानितो मी तया परिपूर्ण साचे ब्रह्मैक्य भावाचे पुतळे ते. पुतळा असतो तसे ते ब्रह्मैक्य सुखामध्ये रमलेले असे परमानंदामध्ये बुडलेले असे ते पुतळेच म्हणीन मी, दुसरं काही म्हणू नाही शकत. त्यांचं वर्णन नाही करू शकत आणि ते काय अनुभव घेत आहेत ते शब्दांमध्ये सांगू पण नाही शकत. आणि म्हणून अशा पद्धतीचं पण वर्णन ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की विठ्ठल 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 म्हणताना त्या विठ्ठल ठला ठ चार अक्षर बोलताना सुद्धा तोंडात जो गोडवा अक्षरशः अनुभवाला होतो. कारण ते हृदय चक्र ऍक्टिव्हेट होतं विठ्ठलाचं नाव घेऊन घेऊन. आणि ती जी व्हायब्रेशन आहे ती अपर अँड लोअर बॉडी मध्ये इतकी जबरदस्त ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्याने नुसता आनंद, आनंदच आनंद सर्व इंद्रियांना जाणवतो. आणि म्हणून तोंडामध्ये सुद्धा नुसतं विठ्ठल 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 म्हणत राहिलं तर अक्षरशः साखरेचा पाक तोंडात आल्याप्रमाणे अनुभव येतो. हे हे खरंच आहे. आणि असे हे अनुभव कसं सांगणार कोणाला की काय मजा आहे त्याच्यामध्ये आणि काय प्रकारचं सुख आहे. आणि ते या बाह्य सुखाच्या कितीतरी पट जास्त आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि असे हे ब्रह्मैक्य भावामध्ये रममाण झालेले पुतळेच म्हणू शकतो त्यांना, दुसरं काही उपमा देऊ नाही शकत. सुखाचे अंकुर किंवा आनंदाची प्रतिमा ते साची तंतोतंत. केवळ आणि केवळ सुख आणि आनंद, तिथे दुसरं काही भावना उरत नाही. ही अत्यंत उच्च स्थिती आहे.
नातरी ते देखा महाबोधा लागी स्थान झाले जगी निवासाचे. परब्रह्माचे ते मानावे स्वभाव किंवा होती गाव विवेकाचे. परब्रह्मविद्येचे ते तैसे सर्वथैव होती अवयव अलंकृत. ब्रह्मविद्या, गुह्य विद्या, जी ही भगवद्गीता जी आहे ही गुह्य विद्या आहे, ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. आणि म्हणून याला भगवद्गीतेला एका वेदांचं एक स्वरूप मानलेलं आहे आणि प्रत्यक्ष वेद म्हटलेलं आहे यांना. इतकी श्रेष्ठ आहे ही ब्रह्मविद्या सांगितलेली भगवद्गीता. ब्रह्मविद्येचे ते तैसे सर्वथैव होती अवयव अलंकृत. नातरी सत्वाचे सात्विक ते संत किंवा मूर्तिमंत चैतन्य ते. असो हे एक एक वर्णिता अपार म्हणून विस्तार पुरे आता. काय वर्णन करावं म्हणजे किती शब्दांना अलंकार घालत 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 त्या वर्णनाला जावे ते कमीच आहे. किती विस्तार करायचा किती वर्णन करायचं त्याला काही सीमाच उरत नाही खरं सांगायचं तर. संत स्तुती माझी होताची तल्लीन जासी विसरोन कथा भाग. निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन स्वरूपी रंगून करीसी तू. परी परी तो रसौघ आवरी आणिक उजळी दीपक गीतार्थाचा. ते एकदा जेव्हा सात्विक संतांचं सात्विकतेचं वर्णन जेव्हा करायला लागले तेव्हा ते त्या शब्दातच संत विसरून जातात. म्हणजे कारण त्यांच्यासाठी संत हा कुठलाही वेगळा मनुष्य किंवा व्यक्ती नाही आहे, ती शक्ती आहे आणि ती शक्ती स्वरूप आहे. आणि त्यामुळे त्याचं किती वर्णन करत जाणार, शब्दाला शब्द शब्दाला शब्द इतका वाढत जाईल की कथाभाग म्हणजे काय की ब्रह्मविद्येचं ज्ञान देण्यासाठी हा जो घाट घातलेला आहे भगवद्गीतेचा तो बाजूला राहून जाईल आणि ते ज्ञान द्यायचं राहून जाईल. आपण आपलं ती जशी जपमाळ करावी एक 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 मण्याबरोबर एक 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 नाव घेत जावं देवाचं, तसं 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 ते संतांचे गुणच गायले जाण्यातच रममाण होऊन जाईल. अशी त्यांची अवस्था झाली. आणि म्हणून ते म्हणतात संत स्तुती माझी होताची तल्लीन जासी विसरो कथा भाग. निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन स्वरूपी रंगून करीसी तू. निर्गुण ब्रह्म जेव्हा कुठलाही संत त्या अवस्थेत असतो तो निर्गुण झालेला असतो, तो सगुणातनं बाहेर आलेला असतो. आणि सगुण म्हणजे ज्याला गुण दाखवू शकतो की हे हा हा स्वभाव आहे, हे काळा आहे, गोरा आहे, जाड आहे, बुटका आहे, अमुक आहे, धमुक आहे, त्याचे गुण वर्णन करू शकतो. रागीट आहे, प्रेमळ आहे. पण निर्गुण परब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे, त्याचं काहीच आपण सांगू नाही शकत. नुसतं आनंद एवढा एकच सर्कल येतं तिथे, त्याच्या व्यतिरिक्त काही वर्णन करण्यासारखं आहे नाही तिथे. म्हणून ते निर्गुण आहे. कारण तिथे काही आपण शब्द सुद्धा छोटे पडतात. आणि म्हणून वेदांनी म्हटलं की नेती नेती म्हणजे आम्ही सुद्धा तुझं वर्णन करू शकत नाही, आम्ही काय शब्द वापरू त्याला. ते शब्द निर्मिती सुद्धा झालेली नाही परब्रह्माचं वर्णन करण्यासाठी. तर असं ते निर्गुण आहे ज्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही, ज्याला गुण नाही असं सांगण्यासारखा वेगळा असा की हा असा आहे तसा आहे. केवळ आनंद, अत्यंत सुख, परमानंद, याच्या पलीकडे काही नाही. आणि अशा त्या निर्गुणाचं ब्रह्माचं रसाळ वर्णन. आता मी आत्ताच म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणताना एक तोंडामध्ये एखादा रस पाझरावा तसं अनुभव येतो घशामध्ये, असं जाणवतं की मिठास येते तोंडामध्ये. आणि असं रसाळ वर्णन परब्रह्माचं करत असताना तो करणारा सुद्धा कसा असतो, स्वरूपात रंगलेला, तो सुद्धा निर्गुण स्वरूपी झालेला असतो. आणि तेव्हाच तो हे अनुभव घेऊन सांगू शकतो की इतका रस तोंडात पाझरल्यासारखा होतो. हे तेव्हाच सांगू शकतो जेव्हा तो स्वरूपी रंगून तल्लीन झालेला आहे, निर्गुणाशी एकरूप झालेला आहे. असा ते आहेत आणि तसं ते सांगत आहेत. निर्गुण ब्रह्मासी रसाळ वर्णन स्वरूपी रंगून करीसी तू. परी तो रसौघ रसाचा ओघ आवरी आणिक उजळी दीपक गीतार्थाचा. आता गीतेचा अर्थ सांग बाबा. आता किती वेळ तू हे वर्णन करत राहणार आणि स्वतः आनंदात रममाण होऊन गेलेला आहेस, समोर लोक बसलेली आहेत.
तो तर गीतेचा अर्थ सांग. संत अंतरंग मंदिरी मंगल करी उषकाल ज्ञानदेवा. श्री गुरुनाथांचा ऐसा हा आदेश ऐकोन या दास निवृत्तीचा. मग म्हणे आता बोलिला श्रीकांत तेची ऐका चित्त देवनिया. जाग केलं त्यांना निवृत्तीनाथांनी की अरे बाबा वर्णन करणं बंद कर. समोर जे बसलेले आहेत त्यांच्या हृदयस्थानी उषःकाल घडवून आणेल असं काहीतरी कर, की त्यांचं हृदय प्रकाशलं पाहिजे, त्यांच्या हृदयातनं सूर्य उगवले पाहिजेत आणि सर्वत्र प्रकाश झाला पाहिजे, उजाळा झाला पाहिजे, असं काहीतरी कर. आणि ते म्हणजे गीतेचा अर्थ सांग, जे तेणे करूनच त्यांचे हृदयास्त प्रत्येकाच्या हृदयात असलेला सूर्योदय होईल आणि सर्वत्र प्रकाशच प्रकाश आणि मग आनंद होऊ शकेल. मग म्हणे आता बोलिला श्रीकांत तेची ऐका चित्त देवनिया. आत्मसुख डोई घेऊनिया उडी मारोनिया बुडी राहिले जे. कसे कसे आहेत सगळे आत्मसुखाच्या डोहामध्ये, विहिरीमध्ये उड्या मारलेल्या आहेत आणि बुडी मारून बसलेले आहेत, दडून बसले आहेत आतमध्ये, बाहेर यायला तयार नाही. इतका आनंद आणि इतकं सुख स्थिरावूनी तेही तेथेची तद्रूप होती आपोआप धनंजया. शुद्ध आत्मज्ञान होताची जो सर्व देखत असे विश्व स्वरूपीच. तया असो पार्था रूप आणि नाम सदेह तो ब्रह्म मानू आम्ही. तो कसा असतो की एखाद्या विहिरीत जसा सापडणार नाही, पाण्यात ज्याला पोहायला आवडतं तो पाण्यातच दडी मारून बसतो, असे असतात. छोटी मुलं पण असतात की पाण्यात स्विमिंगला म्हणून जातात, ते पाण्यातनं बाहेरच येत नाहीत, त्यांना मजाच वाटते. अजून थोडा वेळ बाबा, अजून थोडा वेळ आई, अजून थोडा वेळ, ते तिथे डुंबत बसतात. तसे हे स्वरूपी तल्लीन झालेले, मग्न झालेले साधक आणि योगी हे तिथे स्थिर होऊन जातात. तेथेची तद्रूप त्या रूपाशी एकरूप होऊन जातात. असे शुद्ध आत्मज्ञान होताची जो सर्व देखत असे विश्व स्वरूपीच. मग आत आणि बाहेर वेगळं वेगळं काहीही उरत नाही. जेव्हा ही अवस्था येते तेव्हा सर्वांमध्येच परमब्रह्म, परब्रह्म, परमात्मा, सर्व काही शक्ती दिसायला लागतात. हेवा दावा नाती गोती हे सगळं तिथे बाहेरचं जे आवरण आहे ते कुठेही मध्ये येत नाही. इतकी जास्त एकरूपता होऊन जाते, ती नजर बदलून जाते, विचार बदलून जातात, कृती बदलून जाते, भाषा बदलते आणि व्यक्तिमत्व तर पूर्ण बदलतं. आणि इतकं जास्त त्याच्यामध्ये बदलाव आल्याने त्याला विश्व हे स्वरूप एकस्वरूप दिसतं. तयो तया असो पार्था रूप आणि नाम सदेह तो ब्रह्म मानू आम्ही. वस्तुतः अत्यंत जे का असे श्रेष्ठ मर्यादा रहित अविनाशी. आणि सर्वथा जे निरीच्छ संसारी होती अधिकारी ग्रामाचे ज्या महर्षीसाठीच राखोनी ठेविले वाट्यासी जे आले विरक्तांच्या. आणि जे का झाले संदेह रहित तयासी जे होत फलद्रूप. तया असो पार्था रूप आणि नाम सदेह तो ब्रह्म मानू आम्ही. तो ते म्हणजे सदेह गेले आपण म्हणतो ना, की त्या देह सुद्धा वेगळा उरत नाही. की बाहेरची आपली जी काही चार शरीर आहेत, एनर्जी बॉडीज आहेत, त्या सुद्धा त्या डायमेन्शन वर क्लीन होऊन एकरूप झालेल्या असतात. तिथे कुठल्याही प्रकारचे, आता क्लीन म्हणजे कसं, तर इमोशनल बॉडी आपली क्लीन झालेली असते, म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे सेल्फ रिलेटेड इमोशन्स, भाव भावना असत नाहीत. सर्व तिथे दुसऱ्याबद्दलचा विचार आणि परोपकार, त्याच्या व्यतिरिक्त काही सेल्फ सेंटर्ड थॉट कुठेही मेंटल बॉडीत असत नाही. स्वतःबद्दलचा कुठलाही विचार किंवा प्लॅनिंग किंवा कुठल्याही प्रकारचं संकल्प तिथे नसतो. ते पूर्णपणे विश्वाचा विचार करतात किंवा सेवेचाच विचार करतात. एकच करायचंय, सेवा सेवा सेवा, सर्व्हिस सर्व्हिस सर्व्हिस, तेच एक डोक्यात असतं. तर अशी ती पूर्ण सदेह तो ब्रह्म, म्हणजे तो ब्रह्मरूप झाल्यामुळे तो सदेह स्वरूप असल्यासारखं आम्ही मानू अशा व्यक्तीला, असं ते म्हणतायत. वस्तुतः अत्यंत जे का असे श्रेष्ठ मर्यादा रहित अविनाशी.
तर जी श्रेष्ठ वस्तू कशी आहे, जी मर्यादा रहित आहे, अमर्याद आहे, अविनाशी आहे आणि निर्गुण आहे, निराकार आहे, असा तोही झाला असं आपण मानू. आणि सर्वथा जे निरीच्छ संसारी होती अधिकारी ग्रामाचे ज्या महर्षीसाठीच राखोनी ठेविले वाट्यासी जे आले विरक्तांच्या. आणि जे का झाले संदेहरहित तयासी जे होत फलद्रुप. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. विषयापासून हिरोनी आपण जयांनी स्वाधीन केले चित्त. निश्चये ते पार्था जेथे आले लीन न येती फिरोन वृत्तीवरी. एकदा त्यातनं बाहेर पडल्यानंतर वापस परत येत नाही अशी साधक वृत्ती. आणि म्हणून ना, जोर जबरदस्ती इंद्रियांवर कधी करायची नाही. म्हणजे हठयोग म्हणूनच सक्सेसफुल पूर्णपणे होऊ शकत नाही. हठयोगाला तसंही मी मागे सांगितलंय की जोपर्यंत सर्व योग एकत्र येत नाहीत, भक्ती योग, क्रियायोग, नंतर ज्ञानयोग, नंतर हठयोग, हे सगळे ऍट अ टाइम यायला पाहिजेत. सगळ्यांची सायमल्टेनियसली साधना त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. म्हणजे ती व्यवस्थित काय म्हणतो आपण, तयार करूनच दिलेली तशी पॅटर्नच पूर्ण तसा पाहिजे. त्याच्यामध्ये सगळं एकत्र आणलेलं पाहिजे. आणि तशी साधना जेव्हा होते तेव्हाच त्या एकरूपतेचे चान्सेस आहेत. एका मार्गाने जाऊन ती पूर्ण होत नाही. त्यामुळे जर एखाद्या जन्मात जर भक्तियोग असेल तर पुन्हा दुसरे बाकीचे योग साधण्यासाठी त्या सोलला यावं लागतं. आणि ते जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ती स्थिती पुढची येऊ नाही शकत. विषयापासून हिरोनी आपण जयानी स्वाधीन केले चित्त. निश्चये ते पार्था जेथे झाले लीन न येती फिरोन वृत्तीवरी. एकदा सर्व विषय म्हणजे सर्व इंद्रियांना ईश्वर समर्पित केल्यानंतर, परमात्म समर्पित केल्यानंतर ते पुन्हा त्यांना त्यांची काय म्हणतो ना, टेस्ट लागत नाही विषयांची. चव येत नाही त्यांना, कुठल्याही याच्यात मन रमत नाही. म्हणजे मग असा असा ह्यानी प्रपंच केला ना तरी काही फारसा फरक पडत नाही. कारण तो विषयांमध्ये राहून सुद्धा, विषयांना उपभोगून सुद्धा तो कमलपत्राप्रमाणे असतो. तो तिथे अटॅचमेंट नसते, डिटॅच्ड असतो तो. पुन्हा ते परत असं होत नाही की अरे सगळं सुटलं आणि पुन्हा आपलं ते पूर्वीसारखं सवयी लागल्या. जर अनुभवायला येत असेल तर आपण समजायचं की सीड्स अजून उखडल्या गेलेल्या नाहीयेत वृत्तींच्या. विषयांच्या बिया अजून आतमध्ये आहेत. त्यामुळे परत काही वर्षांनी पालवी फुटू शकते. त्यामुळे जोपर्यंत निर्बीज होत नाही प्रत्येक इंद्रियचा विषय, तोपर्यंत काही खरं नाही. म्हणून टेस्ट करून बघायची अधनं. आपण जर एखादी ऍक्टिव्हिटी कमी केली असेल तर काही महिन्यानंतर पुन्हा एकदा ट्राय करायचं. किंवा नॅचरलीच होतं खरं, हे ट्राय वगैरे करायला लागत नाही. माझा अनुभव असा आहे की आपोआपच आपलं मन त्यातनं निघून जातं. म्हणजे आपण रिव्हर क्रॉस करतो, ती तो रोड क्रॉस करतो, ते ते सेंटर आपण क्रॉस करतो, तिथून सिटी आपण क्रॉस करतो, पुढे निघून जातो. वापस मागे आणलं तरी आपलं मन तिथे रमत नाही. हे अनुभवायला येतं. तेव्हा समजायचं की आपण हा विषय क्रॉस केला, पलीकडे गेलो, बीज उखडून गेलं याचं. म्हणजे पुन्हा या विषयाच्या इंटरेस्टची इंद्रियांना निर्माण होणार नाही की हा मी करून बघतो किंवा आता आवडतंय वगैरे, असं पॉसिबल नाही. निश्चय येते पार्था जेथे झालेली न येती फिरोन वृत्तीवरी. आत्मज्ञानी ज्याते राहिले लक्षून ऐसे जे निर्वाण परब्रह्म. तेची ते पुरुष होती मूर्तिमंत जे का ब्रह्मनिष्ठ पंडू सुता. हेच ते पुरुष जे उत्तम पुरुष बनून जातात ते मूर्तिमंत ब्रह्मनिष्ठ असल्याची ओळख तू समज पंडूसुता म्हणजे अर्जुना.
पार्था कैसा रीती तेहे ऐसे झाले जे देही चीजे आले ब्रह्मत्वासी पुससी हे आम्हा तरी ते संक्षिप्त भले तुझ येथ सांगू आता. ते म्हणतात तर जर पार्था तू मला हा प्रश्न केलास की देहात असून ते ब्रह्म तत्वासी कसे एकरूप झाले, कसं काय जमलं त्यांना हे सगळं, हे जर तू विचारलंस तर मी संक्षिप्तपणे मी तुला हे एक्सप्लेन करून सांगू शकतो. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्च चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणा विगतेच्छा भयक्रोधो य सदा मुक्त एव सा. तरी वैराग्याचा घेऊनी आधार विषय बाहेर घालविले जयांनी एकाग्र केल्या मनोवृत्ती शरीरी जे होती अंतर्मुख एक इडा नाडी दुजी ती पिंगला सुषुम्ना मंगला तिसरी ती. आता ते कसं केलं त्यांनी ते ते स्वतःच सांगतायत की मी शॉर्ट मध्ये तुला सांगतो की देहीची जे आले ब्रह्मत्वासी देहात असतानाच ब्रह्मरूप कसे झाले, काय केलं असेल त्यांनी ते सांगतो. तर वैराग्याचा आधार घेतला आणि विषयांना बाहेर घालवलं. म्हणजे काय, तर पहिले इंद्रियांना पूर्णपणे समज द्यायची की जर भोगून झालं असेल तर त्यांना कुठेतरी थांबणंही शिकवलं पाहिजे पहिले. आता एकदम वैराग्य कसं येणार हा इथं प्रश्न आहे. तर आपण म्हणतो ना की एखादा पदार्थ आपण खाऊन बघितला मग आपण आयुष्यभर तो खातच राहणार का, तर कुठेतरी असं आलं पाहिजे स्टेज की नाही मिळाला तरी चालतोय. नाही खायला मिळालं, एखाद्या वर्षी आंबे खायला मिळाले नाही तर ठीक आहे, काही हरकत नाही. इतके वर्ष खाल्लेत म्हणजे खाऊन बघितलेत, टेस्ट माहिती आहे, गोडी कळलेली आहे, आनंद काय मिळतो तोही माहिती आहे. मग यंदाच्या वर्षी थोडे आंबे कमी खाल्ले, काही फरक पडत नाही, अशी सुरुवात असते इंद्रियांना ट्रेनिंग देण्याची. हे मी एक्झाम्पल दिलंय. हे मग प्रत्येक इंद्रियाशी रिलेटेड विषयांना आपण रिलेट करायचं. तर प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत, प्रत्येक इंद्रियाचा प्रत्येक सब्जेक्ट वेगळा आहे, उपयोग वेगळा आहे. तर तसं एखाद्याला फार बोलायची सवय असेल तर थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करावा. कारण जेवढं जास्त आपण बोलतो किंवा जेवढं जास्त मिक्सअप होतो खूप जास्त लोकांमध्ये, त्याच्याने आपली एनर्जी हलत राहते, शांतता येत नाही आपल्या एनर्जी बॉडीला. म्हणजे ती स्पंदनं होत राहतात, व्हायब्रेशन्स म्हणतो आपण त्याला. ते स्पंदन होत राहिलं तर एक नीरव शांतता असते आतमध्ये ना, स्टॅबिलिटी म्हणतो, स्टेबल माइंड, तो होऊ नाही शकत. म्हणून आवश्यक ते एवढं बोलायचं. असं जर एखाद दिवशी 2-4 दिवस करून बघितलं तर आपल्यालाच जाणवेल की एक वेगळ्या प्रकारची शांतता. पण काही लोकांना त्याचाही त्रास होतो, फार शांत होणं पण आवडत नाही, असे पण असतात काही लोक की बापरे असं कासावीस व्हायला लागतं की नाही बोललं पाहिजे कोणाशी तरी. तर हा अभ्यास आहे, ह्या पद्धतीनं करतात. कारण नाहीतर मग एवढं मोठा गीता अभ्यास केल्यानंतर नक्की करायचं काय हे जर कळलं नाही तर आपल्याला काय उपयोग आहे. सगळं कळलं, विषयांना आवरायचं असतं, मग असं करायचं असतं, मग मनावर संयम, अमुक केलं तमुक केलं, प्राणायाम केला, मग ध्यान धारणा केली. अरे पण सुरुवात कुठून करायची हे कळतच नाही, कारण ह्या खूप मोठ्या स्टेप्स आहेत. या ज्या सगळ्या सांगितल्या जातात त्या फार पुढच्या स्टेप आहेत. इथे पोचायला पहिले मन स्थिर केल्याशिवाय काहीच उपयोग नाहीये. आणि मन स्थिर होण्यासाठी प्राणायाम, कारण जोपर्यंत श्वासावर नियंत्रण नाहीये तोपर्यंत विचारांवर आणि मनावर येऊ शकत नाही. कारण त्याचं काय म्हणतो इंधन जे आहे ना ते श्वास आहे. अपान वायू उदान वायू, आपण जे प्राणायाम करतो त्याच्यावर संयम हवा. आणि म्हणून आपण जे अनुलोम विलोम करतो त्याच्यामध्ये ना एक स्पीडची प्रॅक्टिस करायची, काउंटिंग करायचं. पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जे काय असेल तुमचं ते फास्ट करायचं. म्हणजे जर 6 1 2 3 4 5 6 सिक्स के काउंटिंग पर्यंत इन्हेल करायचं म्हणजे श्वास घ्यायचा, 3 काउंट किंवा 1 काउंट, 3 काउंट मॅक्झिमम होल्ड करायचं आणि मग पुन्हा 6 काउंट
रिलीज करायचा, श्वास सोडायचा. असा प्राणायाम करायचा रोज थोडा, 5च वेळा, जास्त नाही करायचा. मग त्याच्यामध्ये तो काउंटिंगचा स्पीड आहे तो थोडा वाढवत जायचा, म्हणजे कसा लेंदी करत जायचा, स्लो करत जायचा. 1 2 3 4. हा 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 टेस्ट आहे की अरे मी एवढा वेळ, आता आम्ही प्रॅक्टिस करतो ना तेव्हा लक्षात येतं बऱ्याच जणांचं की श्वास पहिले भस्कन घेतला जातो आणि नंतर नुसतं जसं आपण खेचत असतो वर एक आपल्या नसा नाड्यांना. पण तसं नाही झालं पाहिजे. जसं काउंटिंग तसाच श्वास आपल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आत गेला पाहिजे, होल्डही झाला पाहिजे, कुंभक म्हणतात, आणि मग तो रिलीजही झाला पाहिजे. तो तेवढ्याच काउंटिंगनी झाला पाहिजे. ह्याला म्हणतात प्राणायाम, म्हणजे प्राणावर कंट्रोल. हा जेव्हा आपण आणतो तेव्हा ते विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. आपण म्हणतो की अरे प्राणायाम मी रोज सकाळी करतो किंवा करते, की हे करतो जेवढे प्रकार आहेत सगळे अनुलोम विलोम करतो, कपालभाती करतो, अमुक करतो, ढमुक करतो, टमुक करतो. अरे पण ह्याच्यावर लक्ष दिलंय का की किती वेळ घ्यायला लागतो? मग त्या वेळाला वाढवत जायचं, म्हणजे काय की आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं की पहिले 1 2 3 4 5 6, त्याच्यानंतर थोडस 1 2 3 4 5 6, त्याच्यानंतर आणखीन स्लो 1 2 3 4 5 6, मग 1 2 3 होल्ड, म्हणजे धरून ठेवायचा श्वास, आणि मग पुन्हा त्याच स्पीडनी त्याच रिदमनी सोडायचा. हा अभ्यास आहे, याला प्राणायाम म्हणतात. पण हा किती जणांना कळतो माहिती नाही. तर ह्या पद्धतीनं प्राणायाम केला की लक्ष श्वास घेण्याकडे, त्याला हळू 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 घेणं, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल. नाक ओपनच आहे पण तो किती श्वास घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा, ते आत्मा ठरवत असतो. आणि ह्या पद्धतीनं आत्म्याचं हळूहळू हळू प्रोसेसवर, आपल्या शरीराच्या ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल यायला लागतो. मग तो म्हणेल होल्ड, कुंभक, धरून ठेवायचं 1 2 3, मग पुन्हा सोडायचं 1 2 3 4. भस्कन सोडून नाही द्यायचा, नाक उघडलं की लगेच फस्कन श्वास गेला, मग नुसतंच नाक आपलं एक उघड आहे, असं नाही झालं पाहिजे. पहिल्या काउंट पासून शेवटच्या काउंट पर्यंत व्यवस्थित थोडा 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 असा नळीतनं सोडल्याप्रमाणे कंट्रोल मध्ये श्वास सुटला पाहिजे. हा आहे खरा प्राणायामाचा अभ्यास. ह्या पद्धतीनं जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा विचारांवर संयम आपोआपच येतो. म्हणजे अगदी 1 आठवड्याच्या आत लक्षात येईल की आपण जेव्हा बसतो तेव्हा विचार शिथिल झालेले असतात, कमी झालेले असतात, स्लो झालेले असतात. कारण प्राणावर कंट्रोल आलेला असतो. कारण प्राणच विचारांना मनानं धावडवतं, मंकी माइंड करून टाकतं. जसं मंकी या झाडावर त्या झाडावर, तसं खूप अनेक हजार विषयांवर उड्या मारत 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 आपण आपले बसलो आहात ध्यान लावून मेडिटेशन करायला, मग ते मेडिटेशन होत नाही. आणि म्हणून मग इंटरेस्ट निघून जातो, त्यापेक्षा वाटतं रोजचं जीवन बरं, असं वाटतं. हा सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणून एवढी मोठी उडी मारायच्या ऐवजी पहिले एक बेसिक 5 वेळा प्राणायाम सुरू करायचा, अनुलोम विलोम. 6 3 6 3 काउंटिंग आहे, त्याच्याने करायचा, जास्त करायचा नाही, 5 वेळा करायचा फक्त. म्हणजे एक राऊंड राईटनी घ्यायचा, उजव्या नाकपुडीनी घ्यायचा, डाव्याने सोडायचा, डाव्याने घेऊन उजव्यातनं सोडायचा, हा एक राऊंड झाला. मग असे 5 राऊंड एवढाच करायचा. ह्याच्याने श्वासावर कंट्रोल येतो. आणि मग जाऊन तुमचं मन, आणि हा श्वास केल्यानंतर 2 मिनिटं डोळे बंद करून बसायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं की बघूया बरं आतमध्ये काय चाललेलं आहे. मग आत अवस्था काय आहे. मग जे रोज आपण आधी 2 4 दिवस आधी आपण बसलो असू तर एक 50 100 विचार येत असतील तर त्याच्यात कुठेतरी 25वर नंबरवर आलेला असतो आपल्या विचारांचा नंबर, की अरे नाही आज कमी झाले. मग हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसनी एखाद दोन विचार राहतात, आणि एक स्टेज अशी येते की नुसता ब्रीदिंग एक्सरसाइज केला की एकदम स्टिलनेस, 100% स्टिलनेस, त्याला म्हणतात स्टिलनेस, म्हणजे एकदम शांत, एकदम कुठलीही मुवमेंट नाही आतमध्ये. आणि मग आपण मग हा जो
अभ्यास सांगितलेला आहे पुढच्या अध्यायामध्ये, तो केल्यानंतर मग ड्रास्टिक चेंजेस आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणि कुंडलिनी जागृती आणि ते सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात आणि आपोआप आपल्या आत्म्याची उन्नती व्हायला लागते. कुंडलिनी म्हणल्यावर घाबरायचं नाही. ते अघोरी प्रकार लोक करतात म्हणून आपण नाही घाबरायचं. अशी काही ती एकदम जागीबिगी होत नाही आणि त्याच्याने काही होत नाही. ते आपले शक्तीचा भाग आहे तो. त्यामुळे ती खूप पॉवरफुल आहे, पण तेवढीच आपल्या फिजिकल बॉडीसाठी खूप हेल्पिंग आणि खूप काय म्हणतो बेनिफिशियल आहे ती एनर्जी. तरी वैराग्याचा घेऊनी आधार विषय बाहेर घालवले, जयांनी एकाग्र केल्या मनोवृत्ती, शरीरी जे होती अंतर्मुख. एक इडा नाडी, दुजी ती पिंगला, सुषुम्ना मंगला तिसरी ती सेंट्रल लाईन जी आहे ती सुषुम्ना आहे, आणि एक आहे इडा आणि एक आहे पिंगला. भुवयांची अग्रे होती एकत्रित, जेथे घडे भेट तिहीची ह्या. हे जे आज्ञाचक्र आहे तिथे त्यांचं मिलन होतं त्या तिन्ही नाड्यांचं, आणि म्हणून ते चक्र अत्यंत महत्वाचं आहे. तिथे क्रियायोगामध्ये त्याच ह्याच्यावर कुटस्थ म्हटलेलं आहे 15वा अध्यायात आपल्या भगवद्गीतेच्या. कुटस्थ, कुटस्थ म्हणजे परमात्म्याचं स्थान. आज्ञाचक्रामध्ये आतमध्ये परमात्म्याचं दर्शन होतं, तिथे कुटस्थ म्हटलेलं आहे. आणि त्या कुटस्थामध्ये परमात्म्याचं दर्शन होऊ शकतं आणि आपल्या परम शक्तीचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. हे ते आज्ञाचक्र आहे, जिथे या तीन नाड्या एकत्र येतात. तेथे उफराटी दृष्टी वळवोनी, सुस्थिर राखोनी नासिकाग्री. उफराटी म्हणजे काही लोक कोशिश करतात, प्रयत्न करतात उगीच जोर जबरदस्ती करून, की इथे आज्ञाचक्रावर डोळे असे वर फिरवून असे ते एकाग्र वगैरे करायचे. असं काहीही करायला जायचं नाही. डोळे आपले जिथे रिलॅक्स स्टेज मध्ये राहतात, काहींना खाली ठेवणं सही वाटतं, आराम स्थितीत असतात, काहींना वर आराम स्थितीत असतात. कधीही खेचाखेची करायला जायचं नाही. कारण मी सांगते, जेव्हा ती एनर्जी जागी होते, आपोआप दृष्टी आतमध्ये वळते. ती कधीही वळवा बिळवायची नसते. त्यामुळे शांत आपल्या नॉर्मल स्टेज मध्ये, कम्फर्टेबल स्टेज मध्ये डोळ्यांना ठेवायचं. ही कोणासाठी सांगितलेली आहे? तर ही जे साधक आहेत, योगी अवस्थेतले आहेत, जे साधना करणारे आहेत, त्यांच्यासाठी ही स्थिती सांगितलेली आहे. पण ही आपोआप येते, हे मी अनुभवांनी सांगते. सांडोनिया इडा पिंगला त्या दोन समप्राणापान करोनिया. प्राण आणि अपान, घेणं सोडणं हे दोन्ही नाड्यांनी करायचं असतं, जे मी आत्ताच सांगितलं. अं सुषुम्नेच्या द्वारा चित्ता लागी जाणं, ठेवीती नेवोन चिदाकाशी. मग हळूहळू, मी आत्ताच सांगितलं, मला नव्हतं माहिती हे सगळं पुढे अगदी डिटेल मध्ये आहे, पण ह्या पद्धतीनं 6363 आधी अभ्यास सुरू करा, आणि मग आपोआपच तो हे केल्यानंतर म्हणजे जेव्हा अभ्यास रेग्युलर व्हायला लागतो, आधी कुठून होतो? इडातनं आणि पिंगलातनं, म्हणजे डाव्या उजव्या नाडीतनं श्वासोच्छ्वास होतो जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो. पण जेव्हा तुमची स्थिती वरच्या लेवलवर जाते, हा अभ्यास करता करता, तेव्हा तो श्वास सुषुम्नेतनं व्हायला लागतो. सेंटर नाडी जी आहे, मेरिडियन आहे, मेरिडियन मधनं ब्रीदिंग एक्सरसाइज सुरू होतो, आणि तेव्हा ते ध्यान लागण्याची प्रोसेस स्टार्ट होते. आणि म्हणून त्यांनी म्हणले, सुषुम्नेच्या द्वारा चित्ता लागी जाणं, ठेवती नेवोन चिदाकाशी. जिथे हे जे चिदाकाश म्हणजे हे इथे कुटस्थ आहे, तिथे जाऊन तुम्ही ध्यान लावा, आणि मग पुढे साधना जी आहे ती होते. मग जैसी गंगा ओहोळाचे पाणी, पोटी सामावोनी सकळही. भेटता सिंधुसी मग नये देख, वेगळे एक एक निवडिता. तैसे जिये वेळी प्रभंजने होय, पार्था मनोलय चिदाकाशी. तदा तेथे नाना वासना विचार, थांबतो साचार आपोआप. मगाशीच सांगितलं, ज्या वेळेला आपला पूर्णपणे श्वासावर कंट्रोल येतो, तेव्हा आपल्याला काही अट्टाहास करावा लागत नाही.
आपोआपच विचार गायब होतात. आणि मन नुसतं 5 वेळा करायला सांगितलं. 5व्या श्वासाला म्हणजे जो आपण प्राणायाम करणार आहोत अनुलोम विलोमचा, 5व्या यालाच एकदम मन असं शांत होऊन जातं, की आपोआप ध्यान लागतं. डोळे वर खेचले जातात आणि आपण आपलं ध्यान लागून ही जी अवस्था सांगितलेली आहे, तथा तेथे नाना प्रभंजने होय पार्था मनोलय चिदाकाशी, आज्ञाचक्रामध्ये आपण विलीन होऊन जातो. आणि मग ती एकरूपतेचा स्थिर अशा आनंद अवस्थेचा अनुभव हळूहळू आपल्याला यायला लागतो. पण या प्रोसेसमध्ये सुद्धा सुरुवातीला अगदी क्षणिक आपल्याला असं वाटतं की हा हा किती सुंदर क्षण, आणि मध्येच काहीतरी विचार येतो. पुन्हा असं म्हणजे ती प्रोसेस आहे, ती हळूहळू हळूहळू आपल्याला पुढे जावं लागतं. जसं बाळ अगदी तान्ह असतं पोटात नाही येतं, पण ते हळूहळू चालायला बोलायला आणि एवढा मोठा माणूस होतो. तसंच साधनेचं आहे. कधीही अट्टाहास आपण भराभरा त्याला जेवण भरवतो का की नाही, पहिले आईचं दूध, मग काय पेज देतो, पाणी देतो त्याला, डाळीचं पाणी, मग काय असं भाताचं पाणी, मग हळूहळू पातळ पातळ पदार्थ खायला घाल, मग फळं चुरडून खायला घाल, आणि मग आपण पोळी भाजी आणि कठीण पदार्थ देतो. तसंच साधनेचं आहे. कधीही खेचाखेची करायची नाही, अट्टाहास करायचा नाही, आणि सिस्टमच्या अगेन्स्ट जाऊन कधीही साधना करायची नाही. आणि असं काहीही नाही आहे की म्हातारं झालं की अवघड आहे, भयंकर आहे, काहीतरी होईल, असं काहीही नाहीये. इथे काही करायला सांगितलंच नाहीये त्यांनी. सहज साध्या प्रोसेसनी जायचं आहे. पहिला आहे प्राणायाम. प्राणायाम करून मन शांत करणं सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा ती पायरी क्रॉस केली सक्सेसफुली की पुढची साधना फार सोपी आहे, अतिशय सोपी आहे. पण पहिली प्रॉब्लेम तिथेच होते की आपले विचार थांबत नाहीत. मग पायाला मुंग्या येतात तरी आपलं काही ध्यान काही होत नाही, आणि सगळंच शेवटी असं वाटतं जाऊ दे, काही होऊन नाही राहिलं. ते जे काय सांगितलंय आध्यात्मिक ग्रंथांमध्ये, ते काय कदाचित त्या साधकांना आणि योग्यांसाठीच असावं, आपल्यासाठी हे नाही, असं होऊन जातं आपलं. पण चुकीच्या पद्धतीनं सुरुवात केल्यावर ही पॉसिबिलिटी आहे. पण योग्य पद्धतीनं केल्यानंतर 100% रिझल्ट येणार आणि येणारच. वेळ लागू शकतो, हे डिपेंड करतं. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की कितपत आपण बसू शकतो, कितपत आपण श्वासावर कंट्रोल करू शकतो. पण पहिले म्हणजे खेचाखेची ताणाताणी करायची नाही. काहीही झालं तरी नाही. 10 दिवस लागले, 1 महिना लागला प्रॅक्टिसला, तरी काही हरकत नाहीये. कोण इथे काही कॉम्पिटिशन नसते. हा प्रत्येकाचा सोल जर्नी आहे, आणि प्रत्येक जण त्या हिशोबाने प्रोग्रेस करतो. त्यामुळे खेचाखेची आणि कॉम्पिटिशन करायची नाही अजिबात, कोणाशीही नाही. आपल्याला कोणाशी कम्पेअर करायचं नाही, ही चूक कधी आयुष्यात करायची नाही. कसल्याच बाबतीत नाही. अध्यात्म राहिलं बाजूला, जनरल गोष्टींमध्ये सुद्धा कम्पॅरिझन करायचं नाही. प्रत्येक सोलचा आपला एक्सपिरियन्स, आपला जर्नी, आपली स्टोरी, आपला बॅकअप सगळं वेगळं वेगळं आहे. एकाच घरात राहूनही प्रत्येक सोलचे वेगळे 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 स्टोरीज असतात, आणि वेगळी वेगळी जर्नी असते. त्यामुळे नो कम्पॅरिझन. ती तैसे जिये वेळी प्रभंजने होय पार्था मनोलय चिदाकाशी, तथा तदा तेथे नाना वासना विचार थांबतो साचार आपोआप, संसाराचे चित्र उमटते जेथे पटचितो फाटे मनोरूप, मनाचा पट फाटून जातो. म्हणजे विचार येतात, चित्र दिसतात, ते सगळं गायब होऊन जातं. जैसे सरोवर आटोनिया जाता दिसेना शोधिता प्रतिबिंब, तैसे मनपण मनाचे सकळ लोपता समूळ धनंजया, मग तेथे कोठे अहंभावादिक विकार ते देख राहतील, म्हणून या पाही असोनिही देही ब्रह्मचित होई स्वानुभवे. म्हणून त्यांनी थोडक्यात सांगितलं. म्हणले ना, ते संक्षिप्त स्वरूपात सांगतो, कारण का तर पुढच्या अध्यायात ह्यालाच अत्यंत विस्तार करून पूर्ण साधना क्रमाला सांगितलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या पद्धतीनं जो करतो त्याचा मनाचा पडदाच गायब होतो, आणि ना विचार येतात, ना चित्र दिसतात, ना काही होतं, आणि तो सहजरित्या ब्रह्माशी एकरूप होण्याचा मार्ग त्याच्या समोर खुला होतो. हा शेवटचा श्लोक आहे, आणि इथे 5वा अध्याय संपला. केवढा मोठा आहे हा, बराच मोठा आहे. नंतर घेऊया का? कोणाचा तरी काहीतरी प्रोग्राम असतो ना आता 5ला.
पुढच्या वेळेला घेऊया. चालेल ना पुढच्या वेळेला? हो, चालेल चालेल हा, चालेल. मोठा आहे रेसिपी जरा सांगा थोडा. मग. हम्म. हा हा. ठीक आहे, काही डिस्कशन करायचं असेल तर. हो. कुठे होतं पण. पाचवा अध्याय. हम्म.